आम्हाला 4-5 चपला भेटलेली आणि कचऱ्यामध्ये, बाकी काही नाही भेटलं. मग घरा घेऊन जातो आता. नाही नाही. अरे लाईट बंद करायचं. मास्तर गाडी थांबवा. तर मग 200 रुपये रिफंड करा. 500 रुपये. जय शिवराय मंडळी, आम्ही चाललोय रायगडला स्वच्छता अभियान राबवायला. ही आपली पोरा रवी, अनिश, राज, जानिवेश आणि अथर्व. आणि तिकडं तो बसला इथं मोबाईल घेऊन, दिसतंय का उन्मेष. आणि तिकडं प्रेमबाई दिसणार नाही. आम्हाला पाठच्या सीटवर कब्जा करत होता म्हणून आम्ही लवकर आलोय. ही बस आहे. अनिश पण लॉक काढते. लाईट कमी पडते म्हणून जरा सांभाळून घ्या. आता काय बघा म्हणा, बघा सकाळी चांगला दिसेल. हे बघा बॅटरी घेऊन आला, एकदम क्लिअर दिसाला. जानवेश भाई, इथून त्याचा प्लॅन होता की बसला इथून मधून दरवाजा करू. तिकडचा दरवाजा काय तो बरोबर नाही वाटत. मॉडिफाय करायचे. आपल्या इथं सगळं आहे. वेल्डिंग मशीन बी सगळं आहे आपल्या इथं. हे दोघं प्रोफेशनल वेल्डर आहेत. एक हिरो. जर वेल्डिंग मशीन नसली तर जानवेश भाईचा दात कापूयात. दाखव रे. यही तो वो पल है जिनके लिए हम जीते. फायनली आपल्याला भेटली पाठची सीट. आता कोणच नाही आहे. आरसीबीचा झेंडा घेऊन आलाय भाई. आमचाच राज्य. प्रेम भाई क्या बोल रहे हो? जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. बाकीच्यांची मजा घेऊ आपण. चला रायगड 500 रुपये तिकीट. काय चाललो आता. जो गेला होता लाईट बंद करायला सांगायला, याला अकलला ऐकला नाही आता. ऐकत नाही आता. अनिश बघा कसं करते झोप आल्याच्या. जानवेश भाई काय बोलतात? मस्त मजा. चला मग आपण पुढे जाऊन आता मजा करू. स्पीकर आणला, स्पीकर पण वाजवू. राडा घालू, राडा बॅग शॉट, सॉफ्ट बॅग शॉट. सॉरी चुकी झाली. चुकीला माफी असावी. माफी नाही. काय बोलतेस? We will reach Raigad soon in 4 hours. ओके Bye bye. अरे लाईट बंद करायचं. हंगामा हो गया. गाण्यात आलं होते. उशीर झाला. उशीर झाला. बघतोय रिक्षावाला. बघतोय रिक्षावाला. ऐकायला तोड. छुपा के रखा है, उठा दो तो हंगामा. दिल यही मांगे दुआ हमें कभी होना जुदा. मेरा ही रहे दिल तेरा. ये मेरी जिंदगी है तेरी. ये मेरी जिंदगी है
मास्तर गाडी थांबवा, याचे पोटल कल आले जाम जोरात. एमर्जन्सी काही ढाकाला आली जोरात, बेकारा खाला आली, मूळ खाला आली. गायच आता ब्रेक घेतलाय, एखादा इमर्जन्सी गेलाय तिकडे पेट्रोल पंपाच्या इथं. कोण आहे सगळं? सरनी वाट लावली पण सरनी गाडी थांबवली नाही. 5वा पेट्रोल पंप आहे तेव्हा थांबवली सरनी गाडी. बिचारा इमर्जन्सी मध्ये काय करत. मग गायच आता मी थांबलो ते चहा प्यायला. आमचा माणूस आला बघा, चहा घेऊन आलाय आमच्यासाठी. आमचाच माणूस आहे, वेटर नाही घेऊन ये पटापट. 2च आणलं, शेअर करो, सबस्क्राईब करो. सगळा करतील पण आणला अजून 2 आणा. अजून किती पाहिजे? 2. चला आता चहा पिऊ आणि पोचू थोड्या वेळात रायगडला. तिथे गेल्यावर बघू. गाईज आता आम्ही इथं पोहोचलो रायगडाच्या पायथ्याशी. तिकडे चाललो आता रोपवेची इथं. इकडे रोपवे. अर्धे जण पुढे गेले तेव्हा दिसतात. चला आता रोपवे मध्ये गेलो. आता आम्ही रोपेशी जानवेश भाई बाहेर पण ते जानवेश भाई झोपला होता, काही नाचला नाही, काय नाही. पण उठत नव्हता. बस मध्ये ये भाई झोपायला गेलं तर हेच लोक हे का चालू आहे व्लॉग काढायचा. ऐकतो सिस्टम सगळी घेऊन आलोय. सब लोक ऐकतो. हाय. चला सगळे पुढे गेले, आपणच क्वार्टर आलं. चला काय तिथं आलोय आम्ही रोपवेच्या जवळ. हे बघा बरं झालं सांगितलंस. ते वेटिंग वरती आहेत सगळे, एवढं जात राहतील. रोपवे आलंय, केबल कार. आता आम्ही बसून जाऊ याच्यात. केबल कार बोलते, केबल कार अँटिक पीस आहे. केबल कार बोललो. 6 जण बसताना का याच्यामध्ये, आम्ही याच्यामध्ये बसलो. एक्सपिरियन्स बघू आता. बघा, सगळं बस गेलं. चला. गाईज आम्ही आता पोचलो वरती रोपवेने. सामान दिलं आमच्या इथं, माझ्या इथं पण आहे. माझं लय मोठं सामान दिलंय हे बघा. मिनी बघा किती एवढा मोठा बॉडी लेबर आहे बिस्किट घेतली मारी गोल. चला 5 रुपये. आणि लेबर सगळ्या पोरींना पण कामाला लावलंय. मी नाही काय केलं. यो बघा यो भाई. आम्ही बॉक्स आणले 2 खालतून. हा म्हणून काही नाही. गाईज पोचलो आम्ही इथं होळीच्या माळावरती. घाम निघाला पार. सामान दिलं उचलायला. काय बोल सर आहेत आमच्या इथं, काहीतरी आम्हाला भाषण देतील. तिकडं सिंहासन आहे महाराजांचा, आणि ते तिकडं समोर बाजारपेठ आहे. जाऊ आपण तिकडं नंतर. चला काय रे दमलास? किती मग 10 किलो 15 किलो आणला असेल वरती. गायच बघू शकता ही जुन्या काळातली बाजारपेठ, शिवकालीन बाजारपेठ. इथं राहायला केलंय माणसाने टेंट. पायाने चढत आहे. चढायला काही नाही तर पायऱ्या आहेत ना चढायला.
काय आहे ते? माहिती ना नागप्पा नावाचा एक व्यापारी होता हा. हा तू बोल माहिती तू बोल ना भाई. तुला इन्फॉर्मेशन आहे तू बोल ना भाई. काहीच बघू शकता तुम्ही, आम्ही इथं बसलोय नाश्ता करायला. मी पण विसरलो सॉरी. विसरतय यो. हात बीत दोन मस्त बसले जेवायला डायरेक्ट. बघू शकता तो दुसऱ्याला लाजवय. साधीमध्ये गेलाय तो. इकडे पास कर हे घे खा. बॅगेन जास्त आहे. कडचा प्रमोशन करता हो. रवी इथं मध्ये बसला. त्याने कोकम सरबत बनवलंय. 2 बाटल्या. अरे ते मस्त आता पिऊ. त्या दुकानात बसलो आपण. काय साफसफाई करायला आम्हाला पिशवी दिले, ग्लव्स दिले. आता साफसफाई करायला चाललं. कुठं जायचं ते माहिती नाही आम्हाला. चालेल चालेल. हे पण लॉक काढते. सफाई राहिली बाजूला, लॉक वरती फोकस जास्त केलाय नाही. बरीच पब्लिक आहे साफसफाई करायला आलेली. चला जाऊ. गाईज चालू केली साफसफाई. बघा कोण भरली आमची. कोण भरली आमची. आम्हाला 4-5 चपला भेटलेली आणि कचऱ्यामध्ये, बाकी काही नाही भेटलं. मग घरा घेऊन जातो आता. नाही आता त्याला डायपर भेटलेला बारके. सगळं जण लागलं कामाला. पटापट काम करू, फिरून असता. पण अंपायर बघा ऊन पक्काच आहे, पण पाऊस पडेल असं वाटतं मला तर. पडला पाहिजे. नाव बघा डोक्यावर, नाव बघा, नाव बघा. नवी मुंबई महानगरपालिका. तिकडे पण आमची लोक आहेत, करतात साफसफाई. लगे रो मी पण करते साफसफाई. थांबा. ए तू कर, तू काय व्हिडिओ काढतेस फक्त. अंपायर बघू. उचल चल उचल. 2 टिंका उचलली तिथं चाची. ते बघ कागद उचलते. प्लास्टिक छोटे उचलाय. तर आता झाली साफसफाई करून, सगळी पोरात दमलीत. आता सावली शोधतात. सावली तर कुठं नाही दिसत. इकडं पण बाजारपेठेत पण सगळ्या दुकानात ऊनच ऊन आहे. आम्ही आता मंदिरात जाऊ, मंदिरात बसू जरा सावलीला, आणि नंतर मग बघू अजून फिरू कुठं, फोटो काढू आणि जाऊ घरी. चला बाय बाय. काय करा. कुठला तुम्ही, कुठला? चाळीसगाव. हा तेच बोलू, बघितलं बस आम्ही सकाळी. तर मंडळी आम्ही आलो इथं जगदीश्वराच्या दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाऊ, बघू जर शूट करायला चान्स भेटला तर करू शूट. तर करून देतात शूट, एवढं काही नाही इथं. आपल्या मोबाईल मध्येच बघत बसलो. काय रे मोबाईल मध्ये बघायला आलंच काय इथं. राजगड हा तिकडे दिसत. तिकडे आपली समाधी आहे महाराजांची. तिकडे पण जाऊ, आधी मंदिरात जाऊ. तर आलो आम्ही आता महाराजांच्या समाधीजवळ. पण तिथे व्हिडिओ नाही काढून दिला, गर्दी जास्त होती म्हणून. काय नुसताच थंब करते परत इकडे. काय बोलता रे, कुठे जायचंय? टकमक टोकावरती जाऊ. ड्रोन शूट घेतात, बघू शकता तुम्ही. तर काय पोरात दमली आता. रायगड किल्ला चाललो आम्ही. चालत नाही अजून काय चाललो नाही जास्त. आपल्याला अजून जाम फिरायचं आहे. 2-3 ठिकाणं फक्त फिरलो, जास्त नाही फिरलो. अजून तिकडं महाराजांच्या राजवाड्यात जायचं आहे, दरबारात जायचं आहे, बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे. चला मग नंतर आधी झोप करते. तर मंडळी एनएसएसवाल्यांनी जेवणाची सोय केली होती. जेवलो आणि आता चांगलं टकमक टोकाकडं. बघा टकमक टोक, जाऊ आपण तिकडं. हर्षल भाई बघा एकदम फुल केसाला रुमाल बांधून. आता जरा तर नमस्कार मंडळी, पोहोचलो आम्ही इथं टकमक टोकावरती. तर या टकमक टोकावरून स्वराज्याच्या गद्दारांना इथून कडेलोट केलं जायचं. बघू शकता तुम्ही. इथून डायरेक्ट धक्का देऊन त्यांना खाली टाकायचे. हे बघू शकता इथून तुम्ही. हे आलेत फोटो काढायला. यार फोटोशूट ला उभा राहा पटापट पटापट. ट्रायपॉड इथं आम्ही गेलेलो, इथं मोबाईल ठेवलेला आणि चौघ इथं उभे होतो. चला मग आता फोटो काढू द्या यांना. चला मग उड्या मारा आता पटापट. उड्या मारा. ढकलायला लागेल तुला, उडी मारून काय नाही होणार. गाईज आलो आता आम्ही इथं नागारखान्याजवळ. सरांनी कटकट लावले जाम, लवकर चला फिरून पण देत नाही. 4च वाजलं तरी पण पटापट चला घरी. आतमध्ये पण आपल्याला इकडं दरबार आहे महाराजांचा. व्लॉग काढते. सगळ्यांना घाई झाली आता, सगळं वैतागलं जाम.
चला मग जाऊ आतमध्ये. इथला पाठचा तोच आहे ना. हा तोच राजगड. हा महाराजांचा दरबार. तर काय आम्ही इथं पोहोचलो रोपवेच्या काउंटरजवळ. वेटिंग बस किती आहे? 1408 नंबर चालू आहे. आमचा नंबर 1549. 1549 नंबर आहे. 450 नंबर चालू आहे. कशाला काय करून बोलवा आता. हा फोन केला आम्हाला, फिरून पण दिला नाही, एक फोटो नाही काढून दिला आम्हाला. इथं फोटो काढला की तिथं दरबाराने फोटो नाही काढायला भेटला. 4 फोन झाले दरबारानंच. राहू द्या, मॅनेजमेंट बरोबर नाही त्याचं आमचं सर पण बदलून सुद्धा. मॅनेजमेंटच बरोबर नाही. पोरांना आकला नाही अजिबात. सर बरोबर आहे. नाही हा बरोबर आता आहे. बघू, आता 500 रुपये घेतलं. आता ना जेवायला सांगते का नाही ते बघतोय पहिला, नाही तर 250 रिफंड मागितले. रिफंड पाहिजे. हर्षल भाई तुला काय म्हणणं आहे? एक वडापाव खावला माझं पण म्हणणं आहे, जेव्हाला नसेल नेत तर मग 200 रुपये रिफंड करा. 500 रुपये आकाश पालण्याची राईड का अशीच घेतली ती आपण काय खाल्लं मस्त वडापाव चला मग ते पण बघू आता. कॉलेजची आहे. काय चालतंय. बघा रुमाल बघा. सरांनी घातलं कुठं बोलायचं. तर काय आम्ही आता बसलो रोपवे मध्ये, घरी चाललोय आता. सर पण आहेत आपल्यासोबत. खूपच छान आपला प्रवास झाला. अभियानाचा दौरा झालेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय योजना विभागाच्या वतीनं कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय योजना विभागातील 36 विद्यार्थी व 1 कार्यक्रमाधिकारी या स्वच्छता अभियानात सहभागी झाला होता. खरं तर छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं गडावर हजारो भाविक येत असतात, पर्यटक येत असतात आणि त्यांच्याकडून अनावधानाने झालेला जो काही केरकचरा असतो, जी काही बॉटल्स वगैरे असतात, जे काही पॉलिथिन असतात, ते एकंदर संपूर्ण केरकचरा जमा करण्याचं काम राष्ट्रीय शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितपणे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी जेवढे कष्ट छत्रपती शिवाजीराजांना लागलेले होते, आपण फक्त किल्ला स्वच्छतेचं अभियान हाती घेतोय आणि निश्चितपणे स्वराज्याच्या जे काही उद्दिष्ट होतं स्वराज्य निर्मितीचं, त्या उद्दिष्टामध्ये निश्चितपणे सर्वसमावेशक सर्व लोकांचा विकास, सर्व लोकांचं समाधान होतं आणि निश्चितपणे यातूनच रायगड किल्ल्याची जी स्वच्छता होते त्यातून मला वाटतं पर्यावरणाच्या संदर्भात निश्चितपणे त्याचा उपयोग होतोच व त्याचबरोबर लोकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होते पर्यटकांच्या मनामध्ये आणि निश्चितपणे हिंदवी स्वराज्याच्या एक कृतज्ञतेची भावना या निमित्तानं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या वतीनं आम्हाला रायगड किल्ल्यावर येण्याची संधी मिळते आणि या संधीचं सोनं करण्याचं काम आमचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे व आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी करत असतात. पुनश्च एकदा मी छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करतो. माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. आलो आता खाली, मजा जास्त आली नाही कारण की 2-3च पॉईंट फिरलो, जास्त फिरायचं होतं. सगळ्यांनी घाई केलेले का चला घरी चला. तू काय करतो? नवीन टोपी घेतली मी म्हणून दाखवतो. हा आता नवीन टोपी घेतली, 100 रुपयाची घेतली. जाऊ दे, असू दे, त्याची इच्छा त्याने पूर्ण केली. स्वस्त भेटली म्हणून. चला रोपवे एक परत खाली आली. काय नाही, तर भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय. आशिकिडू डेंजर
की बारा